तर पुरुष एकदा तमाम खेळाडू आणि क्रीडा रसिकांचं स्वागत करू मैदानाच्या दिशेने पहिला चेंडू सुरू होतोय. आकाश आंबरे ज्याच्या हातामध्ये पहिला चेंडू सुरेख चेंडू. सतीश भाऊ आवाश 11 संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय. अर्थातच आकाश आणि फलंदाजी जर पाहिली अनुराग आणि उमेश सलामीची जोडी. अर्थातच शाखा आवाशीच्या वतीने शाखा आवाशी विरुद्ध सतीश भाऊ आवाश 11 दरम्यानचा पहिला सामना आहे. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सुरेख चेंडू यष्टरक्षक वंडर बॉय बाबल्या आंबरेच्या हातामध्ये जातोय. मित्रांनो आज ही स्पर्धा जिचा आरंभ या ठिकाणी झालाय आणि मोठी स्पर्धा लाख मोलाची स्पर्धा देखणी स्पर्धा. दरम्यानचा पुढचा चेंडू राईट टप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू तटवलाय ऑनसाइडला आणि निश्चित इथे 10 मिळेल. अर्थातच भगवा चषक 2021 चा या ठिकाणी पहिली धाव म्हणजे एकूण 2 धावा या ठिकाणी प्रारंभ होतोय. अनुराग याच्या खात्यामध्ये 2 धावा लिहिल्या जातील आणि अर्थातच अवश्य गावचे तंटमुक्त अध्यक्ष श्री राजेंद्र आमरे इथे उपस्थित आहेत. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. राजेंद्र आमरे. दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र सुरेख चेंडू ऑन साइडला स्क्वेअरलेगच्या आसपास चेंडू जातोय आणि इथे मात्र एक धाव पुनर्षकदा जमा होईल शाखा आवाशीच्या खात्यामध्ये. शाखा आवाशी म्हणजे यजमान संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिला तर अर्थातच कालच्या दिवसामध्ये या संघाने म्हणजे सतीश भाऊ आवाशी 11 संघाने काय कमाल केली होती कालच्या लाईटमध्ये. अर्थातच सागर आंबरे वंडरबॉय बाबल्या आणि प्रणव आंबरे यांनी चमकदार कामगिरी करत एका मोठ्या संघाला पराभूत केले. आणि अर्थातच संघ कुठला होता मित्रांनो आजच्या डेटचा सगळ्यात मोठा खेळाडू म्हणजेच प्रथमेश पवार ज्याला नाना या नावाने ओळखलं जाणार टेनिस मधला महत्वाचा हिरा ज्या संघामध्ये खेळतो तिरुपती साबर्डे ह्या एका मोठ्या बलाढ्य संघाला पराभूत करण्याचं काम कोणी केलं असेल तर याच संघाने अर्थातच सतीश भाऊ आवाशी 11 संघाने कमाल केली धमाल केली. आणि कालच्या दिवसामध्ये अत्यंत चांगली कामगिरी टेनिसमध्ये करणारा आवाशी 11चा संघ म्हणजे सतीश भाऊ आवाश 11चा संघ. धावसंख्या फक्त आणि फक्त 3 धावा. पहिल्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली आकाशने आणि अर्थात रोखून ठेवले दोन्ही फलंदाजांना. नवीन षटक क्रमांक 2 गोलंदाजी करेल विजय. आणि अर्थात समोरच्या बाजूला पाहिलं तर कॅमेरा आहे तिथे कोणीही पुढे येऊ नका अशा प्रकारे सूचना देखील आपल्याला दिली जाते. या ठिकाणी षटक क्रमांक 2 सुरू झालाय आणि दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू गोलंदाज विजयने देखील निर्धाव फेकलाय. चांगली गोलंदाजी सतीश भाऊ आवाशी 11 संघाकडून देखणी गोलंदाजी आहे आणि अर्थात इथे मात्र फलंदाजांना धावा मिळत नाही. शाखा आवाशीचे फलंदाज यावेळेस मात्र अडखळत खेळताना दिसत आहेत. दरम्यानचा पुढचा चेंडू राईट राऊंड विकेट. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय आणि अर्थातच चेंडू जातोय स्ट्रक्चर ग्लोज मध्ये. तर मित्रांनो सुरुवात झाली आणि अर्थातच आजचा दिवस देखील फार मोठा दिवस आहे. जागतिक मराठी भाषा दिन आपण या ठिकाणी आज पाळत आहोत. अर्थातच मोठा दिवस आहे आणि म्हणून आजचा दिवस फार महत्वाचा आहे. यावेळेस मात्र पहिला चेंडू जाईल सीमा रेखा पार. भगवा चषक 2021 चा पहिला चौकार. कमॉन प्लीज. पाळत आहोत. अर्थातच मोठा दिवस आहे आणि म्हणून आजचा दिवस फार महत्वाचा आहे. यावेळेस मात्र पहिला चेंडू जाईल सीमा रेखा पार. सामना आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू राईट टप राऊंड गेट. यावेळेस मात्र ऑन साइडला सुरेखमध्ये तटवलाय. निश्चित धावा बेतील. एकूण धावा बीत आहेत. एक धाव पळून पूर्ण केली. प्रणवने चेंडू अडवलाय. फेक करेपर्यंत दुसरी धाव. सुरेख रणबेटी विकेट. 2 धावा 2 धाब्याची धावसंख्या 10 पर्यंत पोहोचले डबल आकड्यामध्ये. अर्थातच भगवा चषक 2021 ची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय ज्याचं आयोजन संयोजन शिवसेना युवासेना शाखा आवाशीच्या माध्यमातून आणि अशा तऱ्हे पहिल्या त्रिफळ उद्ध्वस्त होत आहेत. भगवा चषक 2021
चेंडू मात्र डाव्या गोलंदाजी करणारा गोलंदाज आणि अर्थातच चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर जातोय 4 धाबांकरिता. आणि अर्थातच आपल्या सरपंच माहिती आहे सुलेमान भाई आले की ते असे येत नसतात, एटीएम घेऊनच येत असतात. पहिली नोट बाहेर येते 100 रुपयाचं पारितोषिक विजयसाठी त्यांनी पहिल्या पुढचा चेंडू यावेळेचा चेंडू आखो टप्प्यात चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू भिरकवलाय पण बरंच काळ चेंडू हवेमध्ये घातक होऊ शकतो. संधी निश्चित होती गोलंदाजाला परंतु यावेळेस मात्र गमावली जाते. धावामध्ये एक बदल होईल. धावसंख्या एका गाडीच्या बदल्यात 15 धाबा झालेत. अर्थातच षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू आहे. एकूण 4 षटकाचा सामना असेल. शाखा आवाशी विरुद्ध सतीश भाऊ आवाशी 11 दरम्यानचा फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एक धाव. टॉस जिंकला होता सतीश भाऊ आवाशी 11 संघाने आणि मी बघाशी म्हटल्याप्रमाणे या संघाने कालच्या दिवसामध्ये मोठी कामगिरी केली खेळमधल्या मोठ्या स्पर्धेमध्ये आणि अर्थातच चमकदार कामगिरी केली. नानाच्या संघाला पराभूत करण्याचं काम याच संघाने केले. अर्थात त्यामध्ये सागर आमरे अर्थात वंडरबाय बाबल्या त्याचबरोबर सचिन शर्मा प्रणव आमरे यांनी खूप मेहनत घेतली आणि अर्थात चांगली कामगिरी करणारा कालच्या नाईटचा संघ म्हणजे सतीश भाऊ आवाशी 11चा संघ आहे. दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा भिरकवला. यावेळेस चेंडू जातोय पहिला दणदणीत खणखणीत षटकार भगवा चषक 2021 चा पहिला षटकार. केलाय धावा बेतील फक्त आणि फक्त एक धाव. त्याचं कारण प्रणव सपकन चेंडूवर येतोय आणि चेंडू अडवून फेक करतोय. तत्पूर्वी वेळ होती फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची.
धावसंख्या 26 धावा. षटक क्रमांक शेवटचं म्हणजे चौथं षटक सुरू आहे. अजिंक्य मारा करतोय. यावेळीचा चेंडू पाहिला तर डाव्या स्टेप बाहेरून जाणारा चेंडू आहे. पंच सांगतात निलेश टेरवकर सर खराब चेंडू, स्वेर चेंडू, वाईट चेंडू म्हणजेच एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव जमा होईल. शाखा आवाशीच्या खात्यामध्ये धावसंख्या 1 ने बदल होते. धावसंख्या जर पाहिली 27 धावा. षटक क्रमांक चौथं शेवटचं षटक राईट मोहर द बिगेट. यावेळी चेंडू सुरेख चेंडू आहे. सुरेख कनेक्ट केलाय परंतु इथे धावा मिळणार नाहीयेत कारण प्रणव त्या ठिकाणी येतोय आणि प्रणव हा असा क्षेत्ररक्षक आहे तो कुठलीही चूक करत नाही आणि म्हणून या ठिकाणी षटक क्रमांक चौथं समाप्त झालंय आणि 2 फलंदाज देखील आउट होऊन मैदानाच्या बाहेर आलेत. अशा तऱ्हेने 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकाखेर धावा झालेत फक्त आणि फक्त 27. विजयासाठी 28 धावांचं लक्ष आहे. तत्पूर्वी मी विनंती करतोय यानंतरचा सामना असेल आवाशी मालकरवाडी जय गणेश आवाशी. दोन्ही संघाला विनंती करते की आपण टॉस का बॉस मध्ये या. आवाशी मालकरवाडी जय गणेश आवाशी दोन्ही संघाला विनंती आहे आपण टॉस करते या. टॉस का बॉस मध्ये आवाशी मालकरवाडी जय गणेश आवाशी दोन्ही संघ चला टॉस साठी आपली. सतीश भाऊ आवाशी 11 संघाच्या कर्जाला विनंती करतो आपण कॉम्बॉक्समेट संपर्क सदा. सतीश भाऊ आवाशी 11 कर्णधार. देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणार्थ आम्ही अपार कष्टातून हे स्वराज्य उभारलं कारण हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा. श्री शिवबाच्या भूमीमध्ये वाजतात चौघडे. श्री शिवबाच्या भूमीमध्ये वाजतात चौघडे. यश कीर्तीची धाव आमची क्षितिजाच्याही पुढे. करवीर क्षेत्री सुवर्णाक्षरी क्षणाय सा नोंदवी.
आकाशामध्ये चेंडू जातोय सीमा रेखा पार, उत्तुंग षटकार, 6 धावा आकाशच्या बॅट. हिमालयाच्या माथ्यावरती ते चेंडू आहे, पुन्हा एकदा जाऊन स्थिरावतो, सीमा रेखा पार, षटकार. Back to back. धावसंख्या 13 झाली, अर्थात विजयासाठी 28 धावांचं छोटं लक्ष आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू राईट टप ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर आकाशासाठी शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा भिरकावला आकाशामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषे बाहेर. अर्थात 3 चेंडू 3 षटकार. टाळ्या वाजल्या पाहिजेत आकाशासाठी, ज्याने रेकॉर्ड केलाय. अर्थात पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक पूर्ण केली षटकारांची. 3 चेंडू 3 षटकार. आकाश आंबरे ऑन फायर, 3 षटकार. धावसंख्या 19 धावा. दरम्यानचा पुढचा चेंडू राईट टप ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे, मारतो इथे मात्र धाव मिळत नाही. अर्थातच यानंतरचा मोठा शब्द असेल आबाशी मालकरवाडी विरुद्ध जय गणेश आबाशी. आबाशी मालकरवाडी सगळ्यांनी टॉस जिंकलाय आणि अर्थात जय गणेश आबाशीने टॉस जिंकलाय आणि अर्थातच प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा डाव्या बाहेरून चेंडू जातोय आणि इन्स्ट्रक्शन देखील सोडून देतोय. पंच सांगताय स्क्वेअर चेंडू. एकूण 5 धाबा या ठिकाणी जमा केले जातील. सतीश भाऊ आबाशी 11च्या खात्यामध्ये. धावसंख्या 24 धावा. त्याचा पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा कनेक्ट केलाय आणि अर्थात या ठिकाणी चेंडू जातोय, विजयाचा चौकार या ठिकाणी पूर्ण होतोय.